सो हे गाईज वेलकम टू आवर चॅनल वैश्री तू मस्ती. तर आज आम्ही जाणार आहे DIY ला. सो चला आमच्यासोबत. तर हॅलो गाईज, आता आम्ही मिस्टर DIY ला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे DIY. अरे जुडिओ आहे. वेलकम टू आवर चॅनल वैश्री तू मस्ती. तर आज आम्ही करणार आहे अंडर 100 रुपीज चॅलेंज. सो 100 रुपीजमध्ये आम्हाला जास्तीत जास्त वस्तू घ्यायच्यात. सो चॅलेंज हा आहे की त्या 100 रुपीजमध्ये कोण जास्त वस्तू घेतात. सो मी हिच्यासाठी 100 रुपीजमध्ये वस्तू घेणार आहे आणि मी माझ्यासाठी घेणार आहे. सो बघूया कोण जिंकतात. लेट्स स्टार्ट. हॅलो गाईज, आपण मिस्टर DIY मध्ये आलेले आहोत. इथे खूप क्यूट गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता. हे घे तुझे 100 रुपीज, हे माझ्या. माझा 100 रुपीज आहे. सो मी यातून हितेश्रीसाठी शॉपिंग करणार आहे आणि हितेश्री माझ्या. बघूया कोण जास्त वस्तू शॉपिंग करतात. सो गाईज, मी इथे डायरी बघते. छोट्या डायऱ्या आहेत. आता ही एवढीशी डायरी आहे, बट त्याची पण प्राईस 63 रुपीज आहे. मी त्याच्यासाठी डायरी घ्यायचा विचार करते. ही पण एक डायरी क्यूट आहे. ह्याची प्राईस आहे, प्राईस नाही आहे यावरती, सगळ्याची वेगळी प्राईस आहे. ही पण एक डायरी क्यूट होती, बट ती 80 रुपयाची डायरी आहे. आणि फक्त 80 रुपयाची डायरी घेतली तर मग बाकी काही घ्यायला आपलं बजेट कमी होणार. गाईज आता मी बघत होते इकडे पाऊच, पण प्राईज आहेत, पण त्याचा माऊला आवडण्यासारखं नाही आहेत. तो माझ्या बजेटच्या बाहेर आहे, कारण का आयफेल टावर माऊला खूप आवडतं. सो इकडे मला काय भेटत तर नाही आहे, तर वरती जाऊयात. गाईज, इथे मला कमी प्राईजमध्ये मला हव्या तशा गोष्टी नाही मिळतात. म्हणजे आवडत आहेत, त्या मी त्याच्यासाठी घेऊ शकतो, पण त्याची प्राईस आपल्या बजेटच्या बाहेर चाललेली आहे. सो बघूया, आपण वरच्या सेक्शनमध्ये जाऊया, तिथे आपल्याला इयरिंग्स वगैरे मिळतील, तर तिथे बघूया. सो हे काही आता मी आली आहे वरच्या फ्लोअरला. आता मला माऊसाठी केक भेटला आहे, जो आहे 30 रुपीज. सो गाईज, हा चॅलेंज खूप डिफिकल्ट आहे, आम्हाला काहीच भेटत नाही आहे. सो माऊ काय हॅलो. सो हा चॅलेंज थोडा डिफिकल्ट. सो 100 रुपीजमध्ये गोष्टी घेणं थोडा कठीण आहे. एखाद दोनच गोष्टी घेत आहेत. सो बघूया आता आपण की कोण जिंकतात. बिकॉज कठीणच वाटतं मला. मे बी 2-3च गोष्टी येऊ शकतील दोघींना सुद्धा. आणि इथे ऑडिओचा थोडा इश्यू झाला. सो 100 रुपीजचं बजेट असल्यामुळे, बजेट थोडं टाईट असल्यामुळे त्यामध्ये मॅक्झिमम वस्तू घेणं थोडंसं कठीण होतं, आणि त्यामुळे आम्हाला हे चॅलेंज थोडंसं हार्ड वाटलं. सो बघूया आता आपण की कोण मॅक्झिमम गोष्टी यामध्ये घेऊ शकतो. सो गाईज, आता आमची शॉपिंग झालेली आहे. सो आम्ही ऑलरेडी कवर केलेलं आहे 100 रुपीजमध्ये. तुम्हाला आम्ही कधी दाखवायचं आहे? सो आता आम्ही इथून जाऊन तुम्हाला नंतर दाखवतो की आम्ही काय काय घेतलं आहे. ॲक्च्युली 100 रुपीज थोडंसं हार्ड होतं, बिकॉज 1-2च गोष्टी आलेल्या आहेत त्यामध्ये. सो आता बघूया आपण की कोण जिंकलेलं आहे. सो वेलकम बॅक गाईज. तर गाईज, आता आम्ही आलो आहोत घरी. सो आता DIYचं सामान बघूया आपण. 100 रुपीजमध्ये बघूया कोणी जास्त गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. सो पहिले तू दाखव. सो मी हे घेतलं आहे, मी ऑर्गनायझर घेतला आहे, आणि हा क्लचर. सो हितेश्रीने 2 गोष्टी इथे घेतलेल्या आहेत. एक आहे हा ऑर्गनायझर आणि हा क्लचर. फर्स्ट मी तिच्यासाठी हे सॉक्स घेतलेले आहेत, आणि सेकंड मी तिच्यासाठी ही नोटबुक घेतलेली आहे, बिकॉज आम्हाला दोघींना सुद्धा नोटबुक आणि ड्रॉइंग बुक्स खूप आवडतात. सो तसं बघायला गेलं तर तिने सुद्धा 2 गोष्टी घेतल्यात आणि मी सुद्धा 2 गोष्टी घेतल्यात. बट तिचे एक्झॅक्ट 100 झालेत, आणि माझे 100 रुपीजमधून 6 रुपीज उरले. 6 रुपीज उरलेले आहेत. सो या चॅलेंजचं विनर कोण आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. सो आम्हाला दोघींना सुद्धा आम्ही एकमेकींसाठी घेतलेल्या गोष्टी आवडल्या आहेत. सो तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा, आणि कमेंट करून आम्हाला सांगा की आम्ही नेक्स्ट चॅलेंज कोणतं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.